नमस्कार, मी दीपाली पाटवतकर तुम्हा सर्वांचं कलापुष्प आयोजित संस्कृत साहित्याची ओळख या व्याख्यानमालेत स्वागत करते. आतापर्यंत आपण वेद, वेदांग, उपनिषद, शास्त्र, त्याच्यानंतर आस्तिक आणि नास्तिक दर्शन यांचा परिचय करून घेतला आहे. आज आपल्याला डॉक्टर रमा गर्गे परिचय करून देणार आहेत आदि शंकराचार्य, त्यांचं जीवन आणि त्यांनी जे साहित्य निर्माण केलंय त्याचा परिचय आपल्याला त्या करून देणार आहेत. डॉक्टर रमा गर्गे यांनी इतिहास घेऊन MA केलेलं आहे, योगशास्त्रामध्ये PhD केलेलं आहे. त्या तत्वज्ञान शिकवायच्या कॉलेजमध्ये MA ला आणि त्या लेखन करतात. वैचारिक, तत्वज्ञान आणि इतिहास ह्या विषयांवरती त्या अनेक लेख लिहितात. विवेकमध्ये, तरुण भारतमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सकाळमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्याशिवाय त्या कालिदास विद्यापीठाच्या विस्तार मंडळावरती समन्वयक म्हणून काम करतात आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रांताच्या त्या सदस्य आहेत. मला आज अतिशय आनंद होतोय की रमाताई आपल्याला ह्या विषयावरती सांगणार आहेत आणि त्यांच्याकडनं ऐकायला तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा अतिशय उत्सुक आहे. तर रमाताई, मी आता तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद दीपाली. सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमात अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. सर्व गुरु परंपरेला सादर वंदन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आपला आजचा जो विषय आहे तो हा आदि शंकराचार्यांशी, त्यांचे सगळं साहित्य आणि त्याच्याशी संबंधित असा विषय आहे. आता शंकराचार्यांविषयी बोलताना म्हणजे आपण बघितलेलं असतं की साधारणपणे गायक लोक जे असतात ते आपल्या गुरुविषयी बोलताना कानाला हात लावतात. तर शंकराचार्यांविषयी बोलताना सातत्याने कानाला हात लावूनच बोललं पाहिजे अशी परिस्थिती आहे. इतके शंकराचार्यांचं जीवन हे इतकं महान आहे. म्हणजे एकाच जीवनामध्ये अनेक जन्मांचं कार्य एखादी व्यक्ती कशी करून जाऊ शकते याचं ते उदाहरण आहे. म्हणजे आपल्यासाठी शंकराचार्य हे प्रति ईश्वरच आहेत असं म्हणायला हरकत नाही. तसंही ते शिवाचे अवतार मानले जातातच. शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलेली आहेत ती प्रस्थानत्रयी ज्याला म्हटलं जातं, त्या प्रस्थानत्रयीवरती भाष्य लिहिलेली आहेत. त्या प्रस्थानत्रयी मधलं मुख्य आहे ते ब्रह्मसूत्र. आता हे ब्रह्मसूत्र जे आहे ते वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. वेदव्यासांनी लिहिलेल्या ह्या ब्रह्मसूत्रावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. ब्रह्मसूत्र मुळात का लिहिलं गेलं हे पण आपण थोडंसं बघूया. की वेदांत जो आहे म्हणजे जी उपनिषद आहेत त्या उपनिषदांच्या वचनांमध्ये परस्परांमध्ये जर काही विरोध असेल तर तो विरोध दूर करून त्या वचनांच्या मध्ये समन्वय साधण्याचं काम हे ब्रह्मसूत्रांमध्ये केलेलं आहे. तर अशा रीतीने त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे गीतेवरती त्यांनी भाष्य केलं आणि तिसरं 10 मुख्य उपनिषदांवरती भाष्य केलं. ही 10 उपनिषद कोणती आहे तर आपल्याला माहिती आहे. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय आणि बृहदारण्यक ही ती उपनिषद आहेत. याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी काही प्रकरण ग्रंथ म्हणजे कसं की त्यांनी जे काही तत्वज्ञान मांडलेलं आहे त्या तत्वज्ञानाला शिष्यांसाठी विशद करून सांगणाऱ्या काही गोष्टी असतात त्या त्यांनी अनेक लिहिलेल्या आहेत. आता ह्यात आणखी एक गंमत कशी आहे बघा, आपल्या भारतामध्ये थोडासा एक असा मुद्दा असा होतो की ह्या सगळ्या लोकांची आपल्याला तारीखवार माहिती म्हणजे कोणत्या युगामध्ये ते होऊन गेले ह्याची निश्चित माहिती अशी काय म्हणतात त्याला ऐतिहासिक पुराव्यासहित माहिती नसते. याचं कारण असं आहे की मुळात हे लोक सगळे काळाला मानणारे नसतात. म्हणजे हे कालातीत काम करून गेलेले असल्यामुळे हे काही काळ लिहून ठेवत नाहीत आपला कोणता होता काय होता. आणि दुसरं एक कारण म्हणजे आपल्यावरती आक्रमण जी मधल्या काळामध्ये झाली त्या आक्रमणांमध्ये आपली अनेक मॅन्युस्क्रिप्ट्स ह्या जळून गेल्या, त्यामध्येही त्यांची काही माहिती असेल. म्हणजे इव्हन आता एवढा मोठा आपला कालिदास, पण कालिदास कधी जन्मला आपल्याला माहिती नाही.
आपण आपला आषाढाचा पहिला दिवस म्हणून त्याचा ते जन्म साजरा करतो, परंतु त्याची कुठलीही माहिती आपल्याकडे ऑथेंटिक ज्याला म्हणता येईल ऐतिहासिक पुराव्यासहित माहिती नाही. तसंच शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये पण आहे. थोडासा विषय बदलून हे सांगितल्याचं कारण असं आहे की शंकराचार्य हे 8व्या शतकात होऊन गेले असं आपण आता इतिहासाच्या दृष्टीने म्हणतो, पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ते अभिनव शंकर होते. त्याच्याही आधीचे मूळ शंकराचार्य होऊन गेले आणि यावरती विद्वानांमध्ये मतभेद असतातच. पण शंकराचार्यांची जर संस्कृत भाषा बघितली तर लक्षात येते की ते पाणिनीच्या नंतर होऊन गेलेले आहेत, हे त्यांचं लक्षात येतं. तर त्यांनी जे प्रकरण ग्रंथ लिहिलेले आहेत त्याविषयी आपण बोलत होतो, ते विवेक चूडामणी, पंचीकरण, अपरोक्ष अनुभूती, साधना पंचकम, त्याच्यानंतर तत्वबोध, आत्मबोध यासारखी त्यांनी प्रकरण ग्रंथ लिहिलेत, म्हणजे जे त्यांच्या अद्वैत वेदांताला अधिकाधिक पद्धतीने विशद करतील आणि शिष्यांना अधिकाधिक पद्धतीने समजावून सांगतील असे हे सगळे आहेत. म्हणजे विवेक चूडामणीमध्ये तितिक्षा म्हणजे काय, मुमुक्षुचे लक्षण काय याविषयीची माहिती आहे. पंचीकरणामध्ये काय आहे तर ही जी पंचमहाभूत आहेत, ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळलेली कशी असतात आणि ती कशा पद्धतीने हे होतात त्या पद्धतीने त्याविषयी लिहिलेलं आहे. आणि अनेक त्याच्यामध्ये अन्य विषय पण आहेत, पंचकोशाची माहिती आहे. अपरोक्ष अनुभूती पण अशाच प्रकारचा ग्रंथ आहे. त्यानंतर त्यांनी अनेक स्तोत्र लिहिली. आता शंकराचार्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की शंकराचार्यांनी आपल्या भारताला सेमेटिझम पासून वाचवलंय. म्हणजे कसं की कुठल्या तरी एकांतिक एकाच देवाची उपासना ही व्यवहारामध्ये होऊ नये असा त्यांनी प्रयोग केला आणि त्याला त्यांनी 5 देवांचं अधिष्ठान देऊन 5 वेगवेगळ्या ज्या धारा होत्या त्यांना एकत्र केलं, त्याला देव पंचायतन असं म्हटलं जातं. मग त्या संदर्भातली अनेक स्तोत्र त्यांनी रचली. त्याच्यामध्ये शिव, विष्णू, देवी, गणेश आणि सूर्य याची विशेषत्वानी आहेत. त्यानंतर निर्वाण षटकम आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. शिवोहम शिवोहम जे त्याच्यात स्तोत्र आहे ते आपल्याला माहिती असतं. तर अशा पद्धतीने त्यांचं हे सगळा वाङ्मयाचा खूप मोठा पसारा आहे. यातल्या एखाद्याच वाङ्मयावरती कधीतरी आपण निश्चितपणे बोलण्याचा प्रयत्न करू. आता या सगळ्यामध्ये आपल्याला एक बघायचं ते म्हणजे की शंकराचार्यांचं आपण जर 8वं शतक असं मानलं तर नेमका हा कालखंड कसा कसा पुढे पुढे येत गेला. तर आपण बघितलं जेमिनीचं जे मीमांसा सूत्र म्हणजे आपण तुम्ही सगळ्यांनी आता 6 दर्शनांचं अभ्यास ऐकलेला आहे, मला वाटतं बिडवे सरांकडून तुम्ही ते ऐकलंय 6 दर्शनांविषयी. तर त्यातलं जे जेमिनीचं आहे मीमांसा सूत्र, त्या मीमांसा सूत्राचा कालखंड हा पहिलं शतक मानला जातो. त्या मीमांसा सूत्रामध्ये काय केलं की वेद संहिता ज्या होत्या म्हणजे ब्राह्मणे, आरण्यके आणि वेदांच्या मूळ संहिता म्हणजे 4 जे वेद होते ते यांच्यामधले जे कर्मकांड आणि त्याच्यामध्ये जे काही आंतरविरोध होते म्हणजे त्याच्यामध्ये जे काही परस्परांमध्ये विरोधाभासी वक्तव्य होते त्या सगळ्यांचं परत एकदा समन्वय करून मीमांसा सूत्र रचली गेली आणि मग श्रुती, स्मृती आणि पुराणोक्त विधींची रचना ही त्या पहिल्या शतकामध्ये लावली गेली. आता हे सगळं का करावं लागलं, कारण की त्याच्या आधीची जी शतकं आहेत म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून भारतामध्ये या सगळ्या वेद प्रणीत रचनेचा पाया थोडासा हलायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आता हा वेदप्रणीत रचनेचा पाया हलायला लागला म्हणजे काय झालं तर ती आवश्यकता पण होती काळाची की बौद्ध मत इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बौद्ध मत हे उदयाला आलं आणि ती त्या काळाची गरज होती हेही तितकंच खरं आहे, कारण की सर्वसामान्य लोक हे कोलाहलग्रस्त झालेले होते. अनेक लोकांना अनेक पद्धतीचे ज्ञान देणं सुरू झालेलं होतं. कोणी काहीही येऊन सांगत होतं आणि जे मूळ ज्ञान देणारे लोक होते ते अरण्याकडे धावत होते, ते उपनिषदांच्या दिशेने जात होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला कुठलाही ऐहिक मार्ग आणि पारलौकिक मार्ग योग्य पद्धतीने कळत नव्हता. त्या काळामध्ये गौतम बुद्धांनी ते ज्ञान दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने तो करुणेचा कमंडलू इतका विस्तारत गेला की तो आजूबाजूच्या सर्व आपल्या राष्ट्रांना म्हणजे 1/3 जवळपास जगामध्ये बौद्ध धर्म हा हळूहळू पसरला. आपण बघितलंय तलवारीचा थोडाही म्हणजे तलवारीचा तो देखील न काढता केवळ म्हणजे करुणेचा कमंडलू घेऊन जाणारा असा हा धर्म हा सगळ्या जगाचा धर्म झाला. परंतु भारतामध्ये काही सामाजिक परिस्थिती जी होती ती
यामुळे बिघडली आणि मग ती परत एकदा पूर्व पदावर आणण्यासाठी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सुरुवात व्हायला लागली आणि परत एकदा वेदप्रणीत अशा समाज रचनेचा पाया घालायला सुरुवात झाली जी जेमिनींनी घातली. मग तिथून 8व्या शतकापर्यंत एक मोठा कालखंड आहे आणि तिथून पुढचाही कालखंड आहे. त्याच्यामध्ये खूप आपल्या भारतातले जे राजे होऊन गेले त्यांचा देखील या सगळ्या शास्त्राला आधार देण्यामध्ये, या सगळ्या शास्त्रांना आश्रय देण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. मग तो गुप्त असेल, विक्रमादित्य असेल, शालिवाहन असेल, हर्षवर्धन असेल, पुलकेशी असेल. या सगळ्या कालखंडांमध्ये भाष्य, वार्तिके, टीका, स्मृती ग्रंथ यांची रचना झाली. त्यांनी कलाकारांना, विद्वानांना आश्रय दिला आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. यामध्ये होता होता मग 8वं शतक आलं. 8व्या शतकामध्ये मीमांसा सूत्रांवरचं एक महत्वाचं मत ज्याचं आहे, अशी एक व्यक्ती होती, ती होती कुमारिल भट्ट, जी अत्यंत विद्वान होती आणि भट्ट मत या नावानेच त्यांचं ते जे मत आहे मीमांसा सूत्रांवरचं, म्हणजे त्या जेमिनीच्या पहिल्या शतकामध्ये जी मीमांसा सूत्र रचली गेली होती त्याच्यावरचं त्यांचं जे मत आहे ते विशेषत्वाने मानलं जात होतं. अशा कालखंडामध्ये काय झालं तर त्यांचा पुतण्या, त्याचं नाव कुमारिल भट्टांचा पुतण्या, त्याचं नाव धर्मकीर्ती, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग ते खूपच म्हणजे घरामध्ये एक अस्वस्थता आली संपूर्ण घरामध्ये आणि मग ते पुतण्याशी काका रागावून बोलले की असं कसं धर्मकीर्ती तू दुसरा धर्म म्हणजे असा दुसरं मत कशामुळे तू स्वीकारलं आपल्या घराण्याचं मत सोडून. तर तेव्हा तो म्हणाला की तुम्ही हे असं मला नाही विचारू शकत. तुमच्या मीमांसेमध्ये तुम्ही असं म्हणता निषेध्य बोधादी निषेध्य बाध, म्हणजे जे काही तुम्हाला खोडून काढायचं आहे त्याचं आधी ज्ञान मिळवा, त्यानंतर ते खोडून काढा आणि खोडून काढल्यानंतर मग त्याच्याविषयी तुम्ही काही सांगा. तर त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनेच माझ्याशी तुमच्या या पद्धतीनेच माझ्या या सगळ्या कार्यक्रमाकडे, माझ्या या सगळ्या उपक्रमाकडे तुम्ही बघितलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर मात्र मग कुमारिल भट्ट आता त्यावेळेला त्यांच्या वयाची 4थी दशा चालू होती. त्याही अवस्थेमध्ये त्या विद्वान व्यक्तीने ठरवलं की ठीक आहे, तू म्हणतोस ना तर मी बौद्ध मताचं पूर्ण शिक्षण घेतो. आणि मग त्यांनी नालंदा येथे प्रवेश घेतला विद्यार्थी म्हणून. धर्मपाल नावाचे त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडे त्यांनी बौद्ध मत शिकायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आपलं वेदप्रणीत जे काही रोजचं स्नान, संध्यादी, अन्य 4 कर्मे असतात ती बाजूला ठेवली आणि पूर्णपणे बौद्ध मताचा स्वीकार केला. कशासाठी तर ते पुढे चालून खोडून काढता यावं म्हणून. तिथे वेदनिंदा चालायची. ती वेदनिंदा ऐकताना त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं, परंतु त्यांना पर्याय नव्हता कारण की त्यांना ते ज्ञान मिळवायचं होतं. धर्मपाल पण खूप चांगले गुरुजी होते. ते अत्यंत उत्तम असे गुरु होते आणि त्यांनी या कुमारिल भट्टांना छान असं ज्ञान दिलं आणि त्याच्यानंतर मग एक दिवस शास्त्रार्थ ठरला. त्या काळामध्ये शास्त्रार्थ होऊन जो विजयी होईल त्यामध्ये त्याचं मत समोरचा माणूस स्वीकारायचा. या शास्त्रार्थामध्ये विद्वान कुमारिल भट्टांचा विजय झाला आणि धर्मपाल हे जे त्यांचे गुरु होते त्यांचा पराभव झाला. परंतु धर्मपालांची मती धम्मापासून ढळली नाही. त्यांनी ते नालंदा विद्यापीठ जे होतं ते अनेक मजली असं विद्यापीठ होतं, उंचच्या उंच. त्यातल्या 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी उडी टाकली आणि स्वतःचा प्राणत्याग केला, परंतु त्यांनी परमत स्वीकारलं नाही. आता यानंतर हे कुमारिल भट्ट यांनी अनेक जणांशी शास्त्रार्थ करून अनेक लोकांना बौद्ध मतापासून परावृत्त केलं. परंतु हा शास्त्रार्थ करत करत जेव्हा ते घरी आले परत, त्यानंतर त्यांना त्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली की मी एकतर वेदनिंदा ऐकली, काही काळ का होईना, परंतु मला माझ्या स्वतःच्या मतापासून दूर जावं लागलं. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे माझ्यामुळे मी ज्याला गुरु मानलं होतं आणि ज्यांनी मला बौद्ध मताचं ज्ञान दिलं ते धर्मपाल, त्यांनी प्राणत्याग केला, त्याचं कारण मी झालो. म्हणजे निमित्त कारण झाले पण झाले. मग ह्या सगळ्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मी तुशानल प्रवेश हे प्रायश्चित्त घेणार. त्या काळामध्ये कुठलीही एखादं आपल्याकडनं चूक घडलेली असेल तर विविध प्रकारचे प्रायश्चित्त होते. त्यापैकी एक म्हणजे तुशानल प्रवेश. हे तुशानल प्रवेश म्हणजे काय असतं तर कोंडा जो असतो याचा तांदळाचा, तो सगळा त्या साळी आपल्या भोवती रचायच्या एक शरीराच्या आणि फक्त मान
चेहरा वर राहील आणि बाकी सर्व अंग त्या साळीने झाकून जाईल अशा पद्धतीने ते रचलं जायचं आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती ती त्यामध्ये बसायची आणि मग कुणीतरी त्याला एका बाजूने आग लावणार आणि हळूहळू ती आग पेटत जाऊन ती व्यक्ती भस्मसात होणार. अशा पद्धतीने हा तुशानल प्रवेशाचा विधी असतो तो त्यांनी करायला घेतला. ते त्या अग्नीची सुरुवात होणार असं ज्या क्षणी झालं त्यावेळेला एक तरुण यती तिथे आला आणि तो तरुण यती म्हणाला की तुमच्या ज्ञानाची सगळ्या जगाला गरज आहे. तुम्ही कृपया प्राणत्याग करू नका. तुम्ही आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान हे तुमच्या एकट्याचं नाहीये, तर ते परंपरेने, गुरु परंपरेने तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ते ज्ञान अशा पद्धतीने जाळून टाकण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही या देहाला अशा पद्धतीने जाळू शकत नाही. त्या तरुण यतीला कुमारील भट्ट म्हणाले की मला आता यापेक्षा जास्त माझा जीव जगवणं शक्य नाही, कारण की मी वेदनिंदा ऐकली, माझ्या गुरुच्या मृत्यूला मी कारण झालो आणि काही काळ का होईना मी परमतामध्ये प्रवेश केला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या देहाला अत्यंत दुष्कीर्ती देणाऱ्या आहेत. त्यामुळे या देहाचा तर मी आता त्याग करणारच आहे. परंतु माझा एक शिष्य आहे जो माझ्या तोडीस तोड आहे. त्याचं नाव आहे मंडन मिश्र आणि त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्यासाठी तारक ब्रह्माचं उच्चारण करावं आणि माझा प्राण गेल्यानंतरच इथून निघावं. त्याप्रमाणे त्या तरुण यतीने तारक ब्रह्माचं उच्चारण केलं आणि त्यानंतर कुमारील भट्टांचे प्राण संपूर्णपणे पंचत्वात विलीन झाल्यानंतर मग त्यांनी तिथून प्रस्थान केलं. ते जे तरुण यती होते ते म्हणजेच आदि शंकराचार्य. या आदि शंकराचार्यांनी तोपर्यंत भाष्य लिहिलेली होती ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषदावर आणि त्याच्यावरती त्यांना वार्तिक लिहावं असं वाटत होतं आणि ते वार्तिक त्यांनी कुमारील भट्टांनी लिहावं असं वाटत होतं. तर वार्तिक म्हणजे काय? तर हे जे भाष्य असतात एखाद्या महत्वाच्या सूत्रांवर किंवा ग्रंथांवर जी भाष्य केलेली असतात त्या भाष्यांवरती खंडन मंडनात्मक स्पष्टीकरण लिहिणारा व्यक्ती त्याला म्हणायचं वार्तिक. तर असं ते जे वार्तिक आहे ते लिहिण्यासाठी म्हणून यांना कुमारील भट्ट हवे होते, परंतु त्यांना कुमारील भट्ट मिळाले नाहीत, परंतु मंडन मिश्रांचा पत्ता मात्र मिळाला. मंडन मिश्रांच्या गावी आल्यानंतर तिथे त्यांनी पाणवठ्यावरती चौकशी केली की मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. तेव्हा लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही गावामध्ये फक्त या गल्लीमध्ये शिरा आणि पोपट मैना ज्याच्या दारामध्ये जीव आणि आत्मा भिन्न आहेत की एकच आहेत, कर्म श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे, अशी चर्चा करताना आढळतील ते घर म्हणजे त्या मंडन मिश्रांचं असेल. तर अशा पद्धतीने जे शंकर विजय वगैरे असे जे जुने ग्रंथ आहेत, ज्या ग्रंथांमध्ये शंकराचार्यांची जीवनी किंवा चरित्र ज्याला आपण म्हणतो असं मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये असे खूप गमती जमती त्यामध्ये लिहिलेले आहेत की ते मंडन मिश्रांना पहिल्यांदा जेव्हा भेटतात तेव्हा सुद्धा त्यांचे जे संवाद आहेत ते संवाद अत्यंत वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या दर्जाचे असे आहेत. एक विद्वान लोकांचे आपसात जसे संवाद असतात तसे ते संवाद आहेत. तर या मंडन मिश्रांना भेटल्यानंतर ते म्हणाले की मी खंडन मंडनात्मक वार्तिक तुमच्या याच्यावरती काही लिहिणार नाही. त्याचं कारण असं आहे की मी कर्ममार्गी आहे आणि श्रुती वचन काय सांगते त्यावरतीच मी विश्वास ठेवतो. मग शंकराचार्य त्यांना म्हणतात की मी सुद्धा याच मताचा आहे, परंतु माझं मत एवढंच आहे की कर्म मार्गाबरोबरच ज्ञानमार्गही तितकाच श्रेष्ठ आहे आणि तेच श्रुतीवचन सांगतं. श्रुतीवचन म्हणजे वेदातली वचन तेच सांगतात. मग या दोघांनी आपसात चर्चा करायची म्हणजे वाद करायचा आणि त्यामध्ये जो जिंकेल त्याने दुसऱ्याचं मत मानायचं असं ठरलेलं असतं. यामध्ये या मंडन मिश्रांच्या ज्या पत्नी आहेत, ज्या सरस्वतीचा अंश त्यांच्यामध्ये आहे असं मानलं जातं, त्यांचं नाव उभय भारती. त्यांनी निर्णय द्यावा असं ठरतं आणि मग सुरू होतं या दोघांची चर्चा सुरू होते. मग एक जण म्हणतो की कर्म मार्ग श्रेष्ठ आहे, दुसरा म्हणतो ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, एक जण सांगतो की श्रुती वचनामध्ये हे म्हटलेलं आहे, दुसरा त्याला आणखी पुढच्या एखाद्या श्रुतीमधलं उदाहरण देऊन त्यात कसं योग्य पद्धतीने म्हटलेलं आहे असं सांगतो आणि असं एक दोन विद्वानांची ही चर्चा सुरू होते. होता होता सूर्य माथ्यावर यायला लागतो. त्याबरोबर या उभय भारती ज्या असतात त्या तिथे मध्यभागी बसलेल्या असतात दोघांच्या आणि त्या फुलांच्या माळा करत असतात बसल्या बसल्या. तर त्या दोन माला दोघांकडे देतात आणि म्हणतात ह्या तुम्ही गळ्यामध्ये घाला आणि तुमचा वादविवाद सुरू ठेवा.
मी स्वयंपाकघरामधून तुमच्या दोघांच्याही वादाकडे लक्ष देते. या तुमच्या गळ्यातल्या माळेतली फुलं जर सुकली तर ज्याची फुलं सुकतील पहिल्यांदा तो हारला असा निर्णय होईल हे लक्षात घ्या. आणि दोघांची फुलं टवटवीत असतील तर दुसऱ्याही दिवशी आपण वाद करू. मग ते दोघही जण तिला विचारतात की तू निर्णय देणारी आहेस आणि अशी उठून का जातेस? तर तेव्हा ती म्हणते की कसं आहे, मी गृहिणी आहे आणि माझ्या घरामध्ये अतिथी आहे आणि माझ्या घरामध्ये माझे पती आहेत. दोघांनाही अन्न देणं हे माझं आधीचं कर्तव्य आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि त्यामुळे मी या वादामधनं आता उठून जाते आहे आणि तुमचा निर्णय मी नंतर करेन असं म्हणून ती उठते आणि दोघांसाठी अन्न तयार करते. तर अशा पद्धतीने हे त्या उभय भारतींचं एक संवाद त्यामध्ये दाखवलेला आहे. मग त्यानंतर शेवटी ह्या सगळ्याचा निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये असं पण आहे की शंकराचार्यांना शेवटी परकाया प्रवेश करून सुद्धा आपलं मत सिद्ध करावं लागतं, असे पण काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत. पण या सगळ्याचा परिपाक सगळ्यात शेवटचा महत्वाचा असा आहे की मंडन मिश्र हे त्या भाष्यांवरती वार्तिक लिहिण्यासाठी तयार होतात. हा त्या सगळ्या याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि अशा रीतीने ते ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषदे यांच्यावरती आता मी वार्तिक लिहायला तयार आहे असे म्हणतात. आणि तिथून पुढे मग या अद्वैत वेदांताचा पाया हा घातला गेला. आता शंकराचार्यांचं हे जे अद्वैत वेदांताचं सांगणं आहे हे एकीकडे तत्वज्ञान म्हणून म्हटलं तर एक वेगळ्या दिशेला जाणार आहे. त्याबरोबरीने त्यांचं संघटनात्मक कार्य म्हटलं तर त्यांनी स्थापन केलेली 4 दिशांची 4 पीठं जी आहेत, एक ज्योतिपीठ, दुसरं गोवर्धन, तिसरं शृंगेरी आणि चौथं द्वारिका. त्यानंतर त्यांनी गोसावी म्हणजे संन्यासांची एक विशिष्ट परंपरा निर्माण केली आणि त्याला दशनाम असं म्हटलं. तर आपण अनेक वेळेला ऐकतो की अमुक गिरी महाराज, तमुक पुरी महाराज, अमुक अरण्य महाराज किंवा सरस्वती किंवा कुणाच्या तरी मागे भारती लागलेलं असतं. तर असे हे 10 जे दशनाम जे आहेत, हे दशनाम हे शंकराचार्यांनी ही रचना लावलेली आहे की हे जे 10 लोक आहेत 10 प्रकारचे, हे जी कोणती साधना करत असतील त्या साधनेतनं अद्वैत कसं सांगतील. तर अशा वेगवेगळ्या म्हणजे ज्याला महासमन्वय म्हणता येईल, सर्व प्रकारच्या साधनांचा समन्वय ज्याला महासमन्वय म्हणता येईल तो त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये सरस्वती, गिरीपुरी, वन, अरण्य, पर्वत, सागर, तीर्थ, आश्रम आणि भारती अशी त्यांची ती दशनाम आहे. त्याला आपण जर याच्यात ऐकत असू आपले कुंभामध्ये तर दशनाम आखाडा असं आपण ऐकतो. तर त्यातले सुद्धा हे जे लोक असतात ते या परंपरेमधलेच असतात. आता इतका वेळ आपण जे ऐकलं ते शंकराचार्यांच्या संदर्भातलं त्यांचं लेखन आणि त्यांचं संघटनात्मक कार्य. आता ह्यामध्ये आपण सारखा जो शब्द ऐकतो तो म्हणजे अद्वैत. मग अनेक वेळेला आपण काही जेव्हा षडदर्शनांचं ऐकतो तेव्हा काही दर्शन ही द्वैतवादी असतात, म्हणजे योग आणि सांख्य हे द्वैतवादी दर्शन आहेत. वेदांत दर्शन हे अद्वैतवादी दर्शन. की द्वैत आणि अद्वैत याच्यामध्ये द्वैतमध्ये जे आहे ते कुठल्याही 2 गोष्टींची चर्चा. म्हणजे आता कसं आहे की आपण जेव्हा सृष्टी बघतो आपली ही कुठलीही, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला 2 गोष्टी अनुभवाला येतात. त्यालाच आपण द्वैतवाद असं म्हणू शकतो. म्हणजे 2 गोष्टी अनुभवाला येतात म्हणजे कसं, मी आहे आणि जग आहे. म्हणजे मी आहे आणि माझी नातेसंबंध आहेत, मी आहे, माझं कुळ आहे. त्यानंतर मग दुसरा द्वैतवाद कसा होतो आपल्या शरीरामध्ये की माझ्या शरीरामध्ये पण पुन्हा द्वैत मला काय आढळतं की माझं मन आहे आणि शरीर आहे. आपण कबीराचा दोहा ऐकलेला असतो, मन चाहे तो जाने दो मत जाने दो शरीर, कितना भी तने धनुष कुछ न हो जब तक ना छोटे तीर. म्हणजे ते जे मन आहे ते सगळीकडे ऍक्च्युअली शरीर सगळीकडे जाऊ शकतं, पण त्याही पेक्षा वेगाने मन सगळीकडे धावणारं असतं. आता आधुनिक जे विज्ञान आहे त्याच्यामध्ये तर मन हे पण एक विशिष्ट प्रकारची कोशिकाच आहे, आपल्या शरीराचा एक भागच आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला ह्या द्वैताचा अनुभव होतो. त्यानंतर तिसरं द्वैत आपल्याला अनुभवाला येतं ते म्हणजे भावना आणि बुद्धी. की भावना म्हणजे संवेदना, प्रेरणा या सगळ्या, आणि बुद्धी म्हणजे तर्क, ज्ञान ह्यावर आधारित असं आपल्याला मिळणारं ज्ञान. हे पण द्वैत आपल्याला अनुभवाला येतं. आणखी एक द्वैत आपल्या अनुभवाला येतं ते म्हणजे की दृश्य आणि द्रष्टा. म्हणजे आपण काहीतरी बघत आहोत आणि आपल्याला काहीतरी दिसत आहे.
आता हे द्वैत समजून घेणं खूप सोपं असतं, पण अद्वैत समजून घ्यायला खूप कठीण होतं. कारण की जेव्हा शंकराचार्य एक 2च ओळींमध्ये शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत सामावलेला आहे. तो म्हणजे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. मग अशा वेळेला शंकराचार्यांवरती सुद्धा जेव्हा प्रश्न त्यांना विचारला गेला, आपण सगळ्यांनी ती कथा ऐकलेली असते, की अ, एक हत्ती त्यांच्या मागे लागतो आणि शंकराचार्य हे पुढे धावत असतात. आणि धावता धावता मग ते एका घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये येतात कसे तरी आणि त्या हत्तीपासून स्वतःला वाचवतात. उंबरठ्याच्या आत आल्या आल्या तिथला एक माणूस त्यांना विचारतो, की "काय आचार्य, तुम्ही तर म्हणता सगळं मिथ्या आहे, मग पळताय कशाला ह्या हत्तीपासनं?" तेव्हा ते म्हणतात, "गजोपी मिथ्या, पलायनोपी मिथ्या." तर असं शंकराचार्य म्हणू शकतात, कारण की त्यांनी त्या अद्वैताचा अनुभव घेतलेला असतो. आपण मात्र द्वैताच्या जगामध्ये राहत असल्यामुळे बुद्धीच्या पातळीवरती अद्वैत समजून घेणं हे आपल्याला थोडंसं अवघड होतं. अशा वेळेला आपल्याला संत वचने कामाला येतात. आता जसं आपल्या ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर खूप सुंदर पद्धतीने सांगतात, की "जैसे घटाची नि नाशे, जैसे घटाचे नि नाशे, गगनी गगन प्रवेशे. मज शरण येणे तैसे ऐक्य करी." म्हणजे जसा एखादा घडा फुटतो आणि त्या घटाच्या आतमध्ये असलेलं जे घटाकाश म्हणजे घटाच्या आतमध्ये असलेला अवकाश, जी जागा आहे ती, की काय होते त्यात आत असलेलं गगन हे गगनी गगन प्रवेश आहे. जसा घट फुटल्याबरोबर ते गगन हे मूळ गगनामध्ये मिसळून जातं. मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तर तसंच हे अ, ईश्वराला किंवा ब्रह्माला शरण जेव्हा आपण 100% जातो, त्यावेळेला तो घडा फुटतो. म्हणजे देहाचा जो आभास असतो तो संपून जातो आणि त्यानंतर ते आपलं काय होतं, ऐक्य होतं आणि ते अद्वैताचं ऐक्य आपल्याला अनुभूतीला येतं, ज्याला शंकराचार्य अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. आपण मराठीमध्ये अपरोक्ष आणि परोक्ष हे शब्द संस्कृतच्या एक्झॅक्टली उलट वापरतो, त्यामुळे आपल्याला थोडी ती गडबड होऊ शकते. परोक्ष म्हणजे ज्याला आपण अपरोक्ष म्हणतो ते परोक्ष संस्कृतमध्ये. असं थोडंसं आपल्याकडनं ती मराठीमध्ये थोडी ती गडबड झालेली आहे. तर परोक्ष म्हणजे अक्षाच्या पलीकडे, डोळ्यांच्या पलीकडे असलेली गोष्ट आणि अपरोक्ष म्हणजे जी समोर असलेली गोष्ट आहे ती. तर प्रत्यक्ष जी अनुभूती, अपरोक्ष अनुभूती त्याविषयी सुद्धा शंकराचार्यांनी अ, सांगितलेलं आहे. आपल्याला संत वचन म्हटलं तर कबीरांचं पण एक खूप सुंदर वचन आहे, ज्यातनं आपल्याला कळू शकतं, की अद्वैत म्हणजे नेमकं काय आणि द्वैत आपल्याला नेमकं कसं अनुभवायला येतं. ते म्हणतात, "माया छाया एकसी, बिरला जाने कोय. भागन के पीछे पडी, सम्मुख भागे सोय." आता त्यांनी काय म्हटलंय, की माया ही कशी आहे? तुम्ही कशी ओळखणार? तुमच्या अ, आजूबाजूला मायेने भरलेलं जग आहे असं आपण म्हणतो. पण ती कशी ओळखणार तुम्ही? तर जेव्हा तुम्ही प्रकाशाकडे जायला लागता, जेव्हा तुम्ही सत्याकडे जायला लागता, जेव्हा तुम्ही ज्ञानाकडे जायला लागता, त्यावेळेला कसं-कशी ती आडवी येते, तर ते त्यांनी सांगितलंय, की जशी तुमची सावली असते, तुम्ही प्रकाशाकडे जायला लागलात, तर ती काय होते? भागन के पीछे पडी. तुम्ही प्रकाशाकडे जायला लागल्यावरती तुम्हाला काय दिसतं, की आपल्या पाठीमागनं सावली पळत येतेय. कारण जसे प्रकाशाकडे जाल, तशी ती सावली काय होते, मागनं धावत येताना दिसते. आणि मग त्या सावलीविषयी एक आसक्ती निर्माण होते माणसाला, की आपण प्रकाशाकडे जातोय, पण बिचारी ही आपल्या मागे धावत येतेय. तर हिला बघूया. असं म्हणून प्रकाशाकडे ज्या वेळेला आपण पाठ करतो आणि त्या सावलीच्या मागे जायला लागतो, तेव्हा ती काय करते, तर ती पुढे धावते. म्हणजे ती तुम्हाला फक्त धावत ठेवण्यासाठीच आपलं काम करत असते. ती ॲक्चुअली ती केवळ प्रतीती आहे, तर ती नाहीच आहे. हे लक्षात घेणं हा यातला मूळ मुद्दा आहे, की जे शंकराचार्य सांगतात, की माया किंवा जग हे मिथ्या आहे किंवा जग हे माया आहे. तर हा मायावाद कसा ओळखायचा? तर तो या छोट्याशा दोह्यामधनं आपल्याला कबीरदास सांगतात, की "माया छाया एकसी बिरला जाने कोय, भागन के पीछे पडी सम्मुख भागे सोय." ती लगेचच पुढे धावायला लागते तुम्ही जर अ, प्रकाशाकडे पाठ केली तर. यामध्ये शंकराचार्य म्हणतात, की हे सगळं कळतं पण वळत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर एक वाक्य म्हटलेलं आहे, "पश्यन्नापि न पश्यति लोकः." की दिसून देखील लोक बघत नाहीत. पश्यन्नापि न पश्यति लोकः. त्यांच्या भज गोविंदम मधलं ते वाक्य आहे, की क्षणभंगुरता, क्षणिकता कळत असते, परंतु कळत असून देखील त्याकडे
पूर्णपणे बघितलं जात नाही, 100% बघितलं जात नाही. तर अशा पद्धतीने या सगळ्या म्हणजे अद्वैत बौद्धिक पातळीवर समजून घेणं ही दुरापास्तच गोष्ट आहे. त्यामुळे त्याला अनिर्वचनीय असंच म्हटलेलं आहे, की जे शब्दामध्ये सांगता येत नाही, जे अनुभूतीनेच केवळ कळू शकतं. आणि ज्याला अनुभूती येते तो शब्दाने सांगू शकत नाही आणि ज्याला शब्दाने समजून घ्यायचं त्याला ते खूप उदाहरणं देऊन सांगावं लागतं. परंतु गुळाची गोडी ही शब्दाने कितीही सांगितली, तरी देखील जोपर्यंत तो खडा आपण मुखामध्ये ठेवून त्याची चव घेत नाही, तोपर्यंत गोडी म्हणजे काय हे कळू शकत नाही. तसंच या अद्वैत संकल्पनेचं आहे. द्वैताची संकल्पना मात्र आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्या अनुभवाला येत असल्यामुळे ती पटकन कळते. अर्थात द्वैत संकल्पना जी आहे ती अद्वैताकडे जाण्याची पहिली पायरी म्हणूनच मानली जाते. म्हणजे योग साधना जी आहे ती द्वैतवादी जरी म्हटलं जातं, सांख्य आणि योग दर्शन हे द्वैतवादी दर्शनं मानली जातात. पण ती जरी द्वैतवादी दर्शनं मानली जात असली तरी ती कशासाठी आहेत? तर ती या अद्वैताकडे मनुष्याला नेण्यासाठीच त्यांची रचना आहे. आता आपण दरवेळेला म्हणजे जेव्हाही शंकराचार्यांचा विषय निघतो त्यावेळेला बौद्ध आणि शंकराचार्य असा एक वाद रंगवण्याचं एक षडयंत्रच एका अर्थाने खेळलं जातं. अनेक ठिकाणी आपण हे बघतो. हा विषय पण थोडासा आपल्याला बघितला पाहिजे, की नेमकं काय आहे? काही जण यामध्ये मुद्दामहून अ, अ, त्याला काय म्हणता येईल, की 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं लिखाण देखील आपल्याला आवर्जून करताना जाणवतात. खरं म्हणजे गौतम बुद्ध हे त्यांच्या जागी आणि त्यांच्या काळामध्ये श्रेष्ठ होते. शंकराचार्य हे त्यांच्या जागी आणि त्यांच्या काळामध्ये श्रेष्ठ होते. दोघंही भारत मातेचे सुपुत्र होते आणि दोघांनीही अ, इथल्या समाजाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं यासाठीच काम केलेलं होतं. अ, त्यामध्ये थोडासा भेद काय आहे नेमका? तर ज्यावेळेला गौतम बुद्धांनी त्यांचं ज्ञान दिलं, त्यावेळेला ते अ, एका चरम स्थितीला पोहोचलेल्या वेद मतावरती आणि यज्ञ अ, संस्कृतीच्या विरोधामध्ये त्यांना ते थोडंसं काम करावं लागलं. कारण की आपल्याला माहिती आहे, की यज्ञ हिंसा असेल किंवा अन्य पुरोहितवाद असेल, या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये वाढलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ज्या संकल्पना सांगितल्या त्या थोड्याशा नकारात्मक संकल्पना होत्या. मग त्या कशा होत्या? तर सर्व संस्कार अनित्य आहे. सर्व जग दुःखमय आहे. सर्व काही शून्य आहे. मनुष्य निर्वाणाप्रत जातो. असे त्यांनी गोष्टी सांगितल्या. आता शंकराचार्यांनी काय केलं, की जेव्हा त्यांचं मत मांडलं त्यावेळेला बरोबर या संकल्पनांचं दुसरं टोक जे आहे, ते मांडलं. आपल्याला माहिती आहे, की एखाद्या संकल्पनेचं दुसरं टोक ही ती संकल्पनाच खरं म्हणजे असते. परंतु शब्द वापरताना गौतम बुद्धांनी सांगितलं अनित्य आहे, तर शंकराचार्यांनी सांगितलं नित्य आहे. त्यांनी सांगितलं गौतम बुद्धांनी दुःखमय जग, तर शंकराचार्यांनी सच्चित आनंदमय असं सांगितलं, की सच्चित आनंद. असं ते सगळं चित्त कसं आहे तर ते आनंदाने भरलेलं असं आहे. त्यानंतर शून्यवादाच्या ऐवजी यांनी पूर्ण ब्रह्माची संकल्पना मांडली, की पूर्ण काठोकाठ भरलेलं असं हे ब्रह्म आहे. अशी संकल्पना मांडली. मोक्षाची संकल्पना पण निर्वाणाच्या संकल्पनेपासून भिन्न आहे, की मोक्षाची संकल्पना ही तेजाची जीवात्मा हा परमात्म्यामध्ये मिसळून जातो अशा पद्धतीने जसं गगनी गगन प्रवेशे म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी, तर तशा पद्धतीने ते आणखी जास्त मोठ्या प्रकाशामध्ये हा लहान प्रकाश एक होऊन जातो, एकाकार होतो आणि तो प्रकाशमान होतो. तिथे कुठे निर्वाण म्हणजे विझत नाही काही, तर ते आणखी प्रकाशमान होतं. अशा पद्धतीने शंकराचार्यांचं जे सांगणं आहे ते पूर्णपणे यापासनं थोडंसं वेगळं असं आहे. आणि त्यामुळे होतं काय, की लोक जेव्हा याविषयी बोलतात, त्यावेळेला ते काय करतात, तर यातला विरोधाभास आहे असं म्हणतात. तर तो विरोधाभास नसून त्यामध्ये ते दुसरं टोक आहे त्याचं. कारण की ज्या काळामध्ये जे सांगणं आवश्यक आहे, त्या काळामध्ये महात्मे ते ती गोष्ट सांगत असतात. जसं गणेश उत्सवाचं आहे आपल्या, की गणेश उत्सव एका विशिष्ट हेतूने सुरू झाला. पण नंतर त्याचं विचित्र रूप झालं. त्याचप्रमाणे मग जो बौद्ध मतानंतर विप्लव झाला, त्या विप्लवामध्ये समाजाच्या संरचनेचा ढाचा ज्याला म्हणता येईल, तो पूर्णपणे त्याचे जे पाया आहे, तो खिळखिळा झाला. म्हणजे यज्ञ हिंसेच्या विरुद्ध जे आंदोलन उभं राहिलेलं होतं, ते
वेदांवरती उभ्या असलेल्या समाज रचनेला पूर्णपणे खिळखिळ करून टाकणारं घडलं. आणि जसं इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं म्हटलं जातं, तसं जी मूळ त्यातली वाईट गोष्ट काढून टाकायची होती, त्याऐवजी पूर्ण ती समाज रचनाच खिळखिळी झाली. आणि त्यामधनं काय झालं की सर्व प्रकारच्या प्रश्नांना सुरुवात झाली भारतामध्ये. आणि त्यासाठी मग आपल्याला शंकराचार्यांना पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना प्रस्थापित करावं लागलं आणि प्रतिष्ठित करावं लागलं, आणि ते त्यांनी शांतपणे केलं. आता ह्या ज्या सगळ्या अद्वैत वेदांत जे आहे, या अद्वैत वेदांताचं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्यामध्ये असं आहे की व्यक्तीला साधना करावी लागते. म्हणजे नुसतं वाचलं आणि समजून घेतलं असं नसतं ते, तर त्यामध्ये त्याला साधना करावी लागते. मग त्या साधनेमध्ये काय काय करायला लागतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला स्वाध्याय करावा लागतो. अगदी सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अद्वैत वेदांताचं ज्ञान घ्यायचं असेल, तुम्हाला ते आत्मसात करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला स्वाध्याय करावा लागेल. तो काय, तर 6 वेदांग, 4 वेद, उपनिषद आणि या सगळ्यांचं अध्ययन करून त्यानंतरच तुम्ही अद्वैत वेदांताच्या ज्ञानाचे अधिकारी होता. याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. मग आता ही 6 वेदांग कोणती, तर शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष. त्यानंतर 4 वेद आपल्याला माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि त्यानंतर महत्वाची 10 उपनिषद. या सगळ्याचं अध्ययन केल्यानंतरच तुम्हाला काय आहे, अद्वैत वेदांताचं ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. मग त्याच्यानंतर काय आहे, तर तुम्ही काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आहे. काम्य कर्म म्हणजे काय, तर जमीन जुमला, सोनं नाणं, घरदार, संपत्ती या सगळ्याची आणि अगदी स्वर्गाची देखील कामना ही तुम्हाला काय करायला लागते, दूर करायला लागते. आणि निषिद्ध म्हणजे शास्त्राने जे कर्म निषिद्ध सांगितलेले आहेत, जसं गोहत्या किंवा कुणाचं मन दुखावण्यापर्यंत सगळंच, तर हे सगळं निषिद्ध कर्म जे आहे ते सुद्धा साधकाला थांबवावं लागतं. त्यानंतर मग त्याला काय करायला लागतं, आता ही कर्म थांबवली, काम्य कर्म पण करणार नाहीये तो आणि निषिद्ध कर्म पण, कर्माशिवाय तर मनुष्य राहू शकत नाही. म्हणून मग आचार्यांनी काय सांगितलं की नित्य आणि नैमित्तिक कर्मांचं तुम्हाला पालन करायला लागेल. नित्य कर्म म्हणजे काय, तर स्नान, संध्या, भजन, पूजन, वैश्वदेव यासारखं. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे काही विशिष्ट संस्कार हे करावे लागतात. तर अशा पद्धतीने नित्य आणि नैमित्तिक कर्म देखील त्यामध्ये. आणि त्यानंतर मग साधन चतुष्टयाचा अनुष्ठान हे साधकाला करायला लागतं. आता हे जे साधन चतुष्टय आहे वेदांताच्या साधनेमध्ये, ते काय आहे, तर नित्यानित्य वस्तू विवेक. म्हणजे सतत साधकाने काय बघायचं, नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे. त्याच्या समोर एखादी गोष्ट आली की त्या वेळेला त्यांनी काय करायचं आहे, ही गोष्ट नित्य आहे की अनित्य आहे हे बघायचं. आणि जे नित्य आहे त्याकडेच आपलं लक्ष ठेवायचं. त्यानंतर दुसरं काय आहे त्याचं, इह परलोक सुख भोग विराग. इहलोकातला आणि परलोकातला असा सुखाच्या भोगाच्या विषयी वैराग्य धारण करायचं. म्हणजे मला हे मिळालं पाहिजे सुख, ही गोष्ट त्यांनी सोडायची. त्यानंतर शमदमादी साधन संपत. शम दम यासारखे, तितिक्षा यासारखे जे साधन आहेत, ही या साधनाला संपत्ती म्हटलेली आहे. ही संपत्ती गोळा करायची आहे साधकाने. आणि त्यानंतर काय करायचंय, तर मग मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. त्यानं काय करायचंय की मोक्षाची इच्छा धरायची आहे. आणि या इथलं जे आहे इहलोकातलं जे सगळं सुख आहे त्याविषयीचं वैराग्य धारण करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही व्यक्ती जेव्हा अशी सगळी साधना करते, त्याच्यानंतर मग ती त्या अद्वैत वेदांताला समजू शकते. म्हणजे हे अद्वैत वेदांत जे आहे हे अशा सर्व प्रकारच्या साधकांसाठी, ज्याला इंद्रिय निग्रह म्हणजे जो शम म्हणजे मनोनिग्रह करू शकतो, दम म्हणजे इंद्रिय निग्रह करू शकतो, विधीपूर्वक संन्यस्त होऊ शकतो, त्यानंतर तितिक्षा म्हणजे शारीरिक आणि मानसिक द्वंद्वाला सहन करू शकतो आणि समाधानामध्ये राहू शकतो आणि वेदांच्या वचनांवरती पूर्ण विश्वास ठेवू शकतो, अशी व्यक्तीच ही या अद्वैत वेदांताची
अध्ययन करण्यासाठी अधिकारी आहे. अध्यापन खूप दूरची गोष्ट, अध्ययन करण्यासाठी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी या करायला लागतात. आणि मग त्यानंतर मग साधकाला काय मिळतात, तर साधकाला ब्रह्मवाक्य मिळतात. म्हणजे ती समजायला लागतात ब्रह्मवाक्य, ज्याला आपण ती ऐकलेली असतात आपण सगळ्यांनी, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. तर ही ब्रह्मवाक्य ही साधकाला आपल्या याच याची देही याची डोळा समजून येतात असं म्हणता येईल, किंवा त्याला ज्ञान होतं. तर अशा पद्धतीने या सगळ्या अद्वैत वेदांताचं हे विवरण आहे.